तर आहे ना, माझ्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी मला एक गोष्ट समजली की डेकोरेशनचं काम असेल ना तर तिथं एक नाही तर दोन बाया माणसं पाहिजे, पण आमच्या घराची लोकसंख्या एवढी आहे की इथं आता डेकोरेशनचं काम नाही तर बचत गटाची मीटिंग भरल्यासारखं वाटत होतं. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आपण आहे शेतकरी आणि त्याच्यात पण आपण बैलगाडा लवर शेतकरी आहे. म्हणून आपल्याला गाण्याचं डेकोरेशन पण असं करायचं होतं की ज्याच्यात शेती सोबत बैलगाडा पण आला पाहिजे. पण ही गोष्ट आहे ना, बोलायची जितकी सोपी आहे का, करायची तेवढीच अवघड होती, कारण की दंडवाटाचा आणि गाण्याचा कार्यक्रम एकाच दिवशी होता. मग आहे ना, निवद बनवणं, दिव बनवणं आणि त्याच्यात सजावट करणं हे लयच अवघड वाटत होतं. पर डरने की क्या बात आहे, फॅमिली हे ना जितकी जास्त कामं होती त्याच्यापेक्षा जास्त तर आपल्याकडे मॅन पॉवर होती. मग काही सगळ्या सिनियर सासांनी देवदेव बघितला आणि ज्युनियर सुनबाईंनी डेकोरेशन. आणि ह्या सगळ्या धावपळीत तुम्ही माणसांनी मी कुठे गेलतो, तर मी गेलतो फटाका आणायला. मग काही डिक्की भरून फटांगडं लोड केलं आणि घरी येऊन त्यांना काढीत पर्यंत डेकोरेशन पण पूर्ण झालं. मग ते डेकोरेशन तर मी तुम्हाला दाखवतो, पण त्याला बघण्यासाठी आणि इथून पुढचा ब्लॉग बघण्यासाठी फॉलो करून ठेवा आणि डेकोरेशन कसं वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. रामकृष्ण हरी.